महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीनं आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही इंधन दरवाढ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी या सगळ्या महाराष्ट्रामधल्या जनतेच्या होरपळीची कहाणी मांडण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. आणि आपण पाहिलंय की बरोबर बंगालच्या निवडणुकीच्या नंतर मोदी साहेबांनी ही दरवाढ जाहीर केली आणि ज्याच्यामुळे प्रचंड टंचाईचा सामना गोरगरीब जनतेला करावा लागतो आहे. आणि अशा वेळेला सरकार दरबारी कुणीही या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही. पंतप्रधान तर हे परदेशी दौऱ्यावर गेले, आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही दौऱ्यावर जाऊ नका, तुम्ही तेल खाऊ नका, तुम्ही सोनं विकत घेऊ नका. म्हणजे सगळी बंधनं ही सर्वसामान्य जनतेला आहे. आणि अय्याशी करत आमचा पंतप्रधान परदेशामध्ये वाऱ्या करतोय आणि जनता ज्या वेळेला या ठिकाणी विचारते की बाबा हे आता आम्ही किती सहन करायचं, तर तो म्हणतो की मेलोडी खावावर खुद जान जाऊ. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि याला काँग्रेसच्या वतीनं आम्ही तीव्र विरोध करतो आहोत. आणि हा विरोध येणाऱ्या 29 तारखेला आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड तीव्र असे आंदोलनं होतील. कारण आपण बघितलंय की प्रत्येक पेट्रोल पंपावरती, प्रत्येक गॅसच्या टाक्या मिळण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचंड तूट आहे. काळा बाजार सगळा चालू आहे आणि सरकार मात्र ठार झोपलेला आहे. आपल्याला फडणवीस जो या महाराष्ट्रातला सगळ्यात खोटारडी मुख्यमंत्री, फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच निवेदन केलेलं आहे की काँग्रेस आवई उठवतोय की आमच्याकडे गॅस सिलेंडर आहे, आमच्याकडे पेट्रोल डिझेल आहे, परंतु जाणीवपूर्वक याचं राजकारण काँग्रेसकडून केलं जातंय अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला होता. परंतु आपण पाहिलंय की जे काँग्रेस बोलत होती ते सत्य आहे. काँग्रेस सत्यावर आधारित भाष्य करणारा पक्ष आहे. परंतु फडणवीसची परंपरा नेहमी खोटं बोलण्याची आणि रेटून बोलण्याची आहे. त्यामुळे फडणवीस आज तोंडावर पडलेले आहेत. पण तोंडावर पडले तरी गिर्या तो बी टांग उपर या म्हणीप्रमाणे ते पुन्हा पुन्हा निर्लज्जपणानं महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जनता आता हुशार झालेली आहे. आपण पाहिलंय की त्यांच्या विरोधामध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. हे केवळ नुसतं आंदोलन नाही तर लोकशाहीचा आवाज अधिक बुलंद करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही लोकशाही पद्धतीनं या सरकारला उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रचंड तीव्र असा लोकांच्या मनामध्ये संताप आहे, रोष. इथं आमचे नेते यशपाल हेंगे सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. येत्या 29 तारखेला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठं इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे गिरी तो बी टांग उपर, सरकार हे करू नका ते करू नका सांगत आहे, मात्र दारू बंद करत नाही कारखाने. ते जर बंद केलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी टळल्या असत्या. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जी साखर निर्यातीवर बंदी आणली त्यामुळे शेतकरी पण अडचण झाला आहे, साखर कारखानदार पण अडचण झालेले आहेत. म्हणजे सगळ्या बाजूने सरकार म्हणजे जनतेला कसं वेठीस धरत आहे आणि अडचणीत आणत आहे. त्यांना काय अपेक्षित आहे, या देशाचा सत्यानाश करायचा अपेक्षित आहे असंच चिन्ह दिसत आहे. परंतु काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे कधीही होऊ देणार नाहीत. कारण मोठ्या कष्टानं आणि क्रांतिकारकांच्या बलिदानानं या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि नेहरूजींच्या, गांधीजींच्या आणि इंदिराजींच्या त्यागानं हा भारत उभारलेला आहे. तो भारताचं वाटोळं काँग्रेस पक्ष नक्कीच होऊ देणार नाही. म्हणून आम्ही जनतेला सोबत घेऊन या लढ्यामध्ये सहभागी होणार आहोत.